नमस्कार, मी अलका जोशी। आज शुभ दिवस आहे, अर्थातच महाशिवरात्रीचा। सगळ्या सणांमध्ये तेवढाच महत्त्वपूर्ण असणारा आजचा हा महाशिवरात्रीचा दिवस। महाशिवरात्र किंवा अजून कुठलाही सण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये भारतामध्ये जे सण साजरे होतात त्याच्यामागे काही ना काहीतरी एक आख्यायिका असते, काही ना काहीतरी एक सामाजिक असेल किंवा आध्यात्मिक काही ना काही कारण त्यामागे दडलेलं असतं। अर्थातच महाशिवरात्र यामागे सुद्धा आपल्या पुराणांमध्ये पौराणिक 2-3 कथा सांगितल्या जातात आणि त्यामध्ये पहिली जी कथा सांगितली जाते ती म्हणजे अर्थातच आजच्या दिवशी शिव आणि पार्वती यांचा विवाह झालेला आहे। त्यांच्या विवाहाचा आजचा हा मंगल दिवस म्हणूनही महाशिवरात्र बऱ्याच ठिकाणी साजरी केली जाते। अजून एक कथा यानंतर आपल्याला ऐकायला मिळते की समुद्र मंथन आपल्याला सर्वांनाच माहीत आहे। देव आणि दानव यांच्यामध्ये झालेलं समुद्र मंथन। मग त्या समुद्र मंथनातून 14 रत्न आपल्याला सापडली। मग त्या 14 रत्नांमध्ये एक होतं अमृतही आणि दुसरं होतं हलाहल अर्थातच विष। मग अमृत प्यायला सगळेच तयार झाले, दानवही तयार झाले, देवही तयार झाले, पण त्याच्यामधून समुद्र मंथनामधून जे हलाहल निघालं, जे विष निघालं, तर ते विष कोण घेणार? अमृत पिऊन अमर होण्यासाठी सगळेच तयार झाले, देव आदी दानवसुद्धा, परंतु ते विष कोण स्वीकारणार? विष कोण पिणार? आणि जर नाही पिलं तर सगळ्या ब्रह्मांडाचा नाश होईल, सगळ्या सृष्टीचा नाश होईल। मग अशा प्रसंगी देवादिदेव शिवशंकरांनी ते विष प्राशन करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच वेळी समुद्र मंथनातून आलेलं हलाहल विष त्यांनी प्राशन केलं। खरं तर महादेवांनी विष प्राशन केलं, पण त्यांच्या अंगामध्ये त्या विषाने दाह निर्माण झाला। तो दाह इतका वाढला की शेवटी शंकरांनी थळथळाट करून तांडव नृत्य करायला सुरुवात केली आणि असं म्हणतात की तांडव नृत्याची निर्मितीसुद्धा त्याच वेळेत झाली। आणि मग ते तांडव नृत्य केल्यानंतर शिवांना थांबवणार कसं? आणि अंगातील दाह पण उत्तरोत्तर वाढतच होता, त्या दाहामध्ये वाढ होत होती। मग त्या दाहाचं शमन कसं करणार? मग त्यावेळी एका वैद्याला बोलवलं आणि वैद्याला बोलवल्यानंतर वैद्याने सांगितलं की आजची रात्र शिवशंकरांना झोपू देऊ नका, जागं ठेवा, म्हणजे पाठीचा कणा हा ताट राहू द्या, आज झोपायचं नाही। मग देवादिदेव महादेवांना जागरण करायचं तर सगळेच देव कामाला लागले। मग कोणी कीर्तन, कोणी नर्तन, कोणी गायन, कोणी नामसंकीर्तन सुरू केलं आणि भगवान शिवशंकरांना, देवादिदेव शिवशंकरांना जागं ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये सगळे देव यशस्वी झाले। मग आणि हळूहळू त्यांचा दाह थोडासा कमी झाला। जी रात्र सगळ्यांनी जागून काढली ती म्हणजे महाशिवरात्र आणि म्हणूनच हे विष प्राशन केलं, म्हणूनच त्यांचा कंठही निळा झाला आणि नीळकंठेश्वर हे नामाभिधान प्रभू शिवशंकरांना लागलं गेलं। आणि केवळ अमृताचे हाव न धरता, अमृताचा मोह न धरता, अमृत पिऊन अमर न होता त्यांनी विषाचं प्राशन केलं, म्हणून त्यांना महादेव म्हटलं गेलं, देवादिदेव म्हटलं गेलं। त्याच्या मागे सुद्धा हेच कारण आहे। खरं तर उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्याच्यामधील लय जे आहे ते महेशांकडे येतं, म्हणजे अर्थातच शिवशंकरांकडे येतं, परंतु तरीसुद्धा त्यांनी सृष्टी वाचवण्यासाठी ते विष स्वतः प्राशन केलं। तेव्हापासून नीळकंठेश्वर असं म्हणून शिवशंकरांना संबोधू लागला। तो दिवस म्हणजे ही आजची महाशिवरात्र असं बऱ्याच ठिकाणी कथेमध्ये सांगितलं जातं। यानंतरची अजून एक तिसरी कथा आहे, परंतु काही ठिकाणी असंही म्हणतात की प्रभू रामचंद्रांचं नाव घेतल्याने सुद्धा शिवशंकरांचा दाह थोडासा कमी झाला होता। प्रभू रामचंद्रांचं त्यांनी नाव घेतलं, अर्थात प्रभू रामचंद्र आणि शिवशंकर हे दोघेही एकमेकांना आपापले गुरु मानतात। प्रभू रामचंद्र आणि शिवशंकर दोघेही एकमेकांना गुरु मानतात आणि दोघेही एकमेकांचा आदर करताना आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसून येतं। कुठलीही पूजा असेल, कुठेही काही असेल, प्रभू रामचंद्रांनी शिवशंकराची आराधना केलेली आपल्याला दिसून येते। आणि ह्या दाह कमी होण्यामागे
त्यांनी प्रभू रामचंद्रांचं नाव घेता तो दाह कमी झाला, अशी ही आख्यायिका बऱ्याच ठिकाणी पौराणिक मध्ये आपल्याला ऐकायला, पाहायला, वाचायला मिळते. यानंतरची तिसरी एक कथा आहे. तिसरी कथा अशी सांगितली जाते की एक पारधी, एक शिकारी, तो शिकारीला निघतो, पण त्याला शिकार काही मिळत नाही, भूक लागलेली असते. तो एका शिवशंकराच्या जवळ असलेल्या एका जंगलामध्ये फिरता फिरता त्याला मंदिर दिसतं. तो त्या मंदिरामध्ये जातो. तो त्या मंदिरात गेल्यानंतर त्याला काही लोक प्रभू शिवशंकराचं काही गायन करत होते, काही नाव घेत होते, काही गुणगान करत होती. तर त्यांना मुद्दाम हिनवण्याच्या दृष्टीने शिवशंभो, शिव शिव, शिव शिव असं नाम उच्चारण्यास या ठिकाणी सुरुवात केली. काही का असेना, शेवटी ते प्रभूचं नावच आहे. ते तुम्ही जाणून बुजून घ्या किंवा चुकीने घ्या. हे आपल्याला एक गोष्ट, आपल्याला कहाणी आहे की मरा मरा म्हणताच वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाले आणि त्यांनीच रामायण लिहिलं गेलं. ही गोष्टसुद्धा आपल्याला सर्वश्रुत आहे. पण त्यामागे भाव जर खरा असेल, त्याच्यामागे तुमची जर उत्कटता, तुमचं जर खरंच प्रामाणिकपणा त्याच्यामध्ये असेल, तुम्ही भावपूर्णतेने जर प्रभूचं नामस्मरण घेत असाल, तर ईश्वर आपल्याला प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. हे ह्या आपल्याला अनुभवातून, ह्या गोष्टींमधून आपल्याला पाहायला मिळतं. मग तो शिकारी आजूबाजूच्या जंगलामध्ये पाहतो, पण खाण्याची कुठे सोय नसल्यामुळे तिथे एक झाड असतं मोठं, त्या झाडावरती जाऊन बसतो. आणि त्या झाडावर जाऊन बसल्यानंतर बराच वेळ शिकारीची सावज कोणी येतं का म्हणून वाट पाहतो. त्या ठिकाणी जवळ एक सरोवर असतं. त्या सरोवरावर त्याला असं वाटलं की मी तर झाडावर बसलो आणि एखादं सावज त्या सरोवरावरती पाणी पिण्यासाठी येईल आणि त्यावेळेला माझी मुलं जी तहान भुकेने व्याकुळ झालेली आहेत, तर त्यांना हे सावजाची शिकार करून मी घरी घेऊन जाईल, तेव्हा माझ्या मुलाची तहानभूक भागेल, असं तो मनोमन ठरवतो. मग तो त्या झाडावर बसतो. सावज काही येत नाही, वेळ जात नाही, म्हणून तो त्या झाडावरची पाने तोडतो आणि खाली टाकत राहतो. वेळ जात नाही म्हणून त्यांनी ती पाने तोडून खाली टाकत असताना ते झाड असतं बेलाचं, हे त्यालाही माहीत नसतं की ते झाड बेलाचं आहे. आणि कर्मधर्म संयोगाने त्या झाडाच्या खाली तो जो पाने टाकत असतो, तिथे एक शिवलिंग स्थापित असतं. त्या ठिकाणी एक शिवलिंग होतं. त्याने अजाणतेपणे तोडून टाकलेली पानं आणि ती सुद्धा त्याच्या पूर्वपुण्याईने बेलाची निघाली आणि तो जो अभिषेक होता तो शिवलिंगावरती खाली होत होता. अजाणतेपणे त्यांनी तोडलेली पानं, त्याचं पुण्यकर्म त्याला झालं आणि त्या पुण्याच्या प्रकाराने किंवा ते पुण्य तो जो करत होता, पानं तोडून टाकणे, त्यालाही कल्पना ह्या गोष्टीची नव्हती की मी हे बेलाची पाने तोडून टाकतो, खाली शिवलिंग स्थापित आहे आणि ह्याचं मला खूप मोठं पुण्य मिळावं, ह्या गोष्टीपासून तो सुद्धा अज्ञान होता. पुसटशी जराशी कल्पना त्या शिकाऱ्याला नव्हती. खूप वेळ झाल्यानंतर त्यांनी पाहिलं की तिथे एक हरिणी आली सरोवरावरती पाणी पिण्यासाठी. त्या शिकाऱ्याने त्या हरणीवरती एक अचूक नेम धरून बाण मारण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. त्याच वेळेला त्या हरणीला ते कळालं. ती हरिणी त्याला म्हटली, अरे शिकाऱ्या, तू मला मारू नकोस. हे महापुरुषा, तू माझ्यावर दया कर. मी गर्भिणी आहे आणि मी गर्भिणी असताना तू हे मारल्याचं पातक तुझ्या माथी घेऊ नकोस. माझी प्रसूती काळा जवळ आलेली आहे, प्रसूतीची वेळ माझी जवळ आलेली आहे. मी माझ्या गर्भाला जन्म दिला की नंतर तुझ्या सेवेमध्ये मी तुझ्या शिकारीसाठी ह्या ठिकाणी हजर होईन. शिकाऱ्याला आश्चर्य वाटलं की एक हरिणी, एक मृगया आणि तीही मनुष्यवाणीमध्ये बोलते. त्या शिकाऱ्याने तिला विचारलं, तू एक मृगया आहेस, तू एक हरिणी आहेस, तरी तू मनुष्यवाणीमध्ये कशी बोलू शकतेस? त्यावेळी त्या हरिणीने सांगितलं, अरे मी स्वर्गामधील रंभा होते. खूप सुंदर अशी मी एक अप्सरा होते. सगळे देव, यक्ष, किन्नर, दानव सगळे माझ्या अवतीभोवती माझ्या सौंदर्यावर मोहित असायचे. सर्वांना माझं कीर्तन, नर्तन, गायन खूप आवडायचं. एवढंच काय, ऋषीमुनीसुद्धा माझ्यावरती मोहित व्हायचे. एवढी सुंदर लावण्यवती मी होते. एवढी लावण्याची खान, सौंदर्याची अप्रतिम कलाकृती मी परमेश्वराने बनवलेली अशी एक सुंदरी होते. परंतु कालांतराने मला माझ्या ह्या सौंदर्याचा अहंकार वाढायला लागला, गर्व निर्माण झाला आणि मी एक खूप शिवभक्त होते.
परंतु ह्या गर्वाने, अहंकाराने मी शिवपूजा विसरले, शिवाची आराधना करणे विसरले, 16 सोमवार करणं विसरले, प्रदोष विसरले, महाशिवरात्र विसरले आणि नंतर मात्र मी हिरण्य नावाच्या असुराच्या प्रेमामध्ये पडले आणि त्याच्याबरोबरच राहू लागले. एके दिवशी तो असुर जंगलामध्ये इकडे तिकडे कुठे गेलेला असताना मी हिमालयामध्ये गेले आणि शिवशंकराचं दर्शन घेतलं. परंतु त्याच वेळेला मला शिवशंकरांनी शाप दिला की तू मृत्यूलोकामध्ये जाशील. तुझ्या ह्या गर्वामुळे, अहंकारामुळे तुला मृत्यूलोकामध्ये जाऊन एका हरिणीचं रूप धारण करावं लागेल. तुझ्यासोबत राहत असलेला तो असुर हिरण्य, तो सुद्धा एक मृग म्हणून जन्म तुझ्यासोबत घेईल आणि तुझ्या 2 सखया ज्या आहेत त्यासुद्धा तुझ्यासोबत हरिणीचं रूप घेऊन मृत्यूलोकामध्ये जन्म घेतील आणि त्यामुळे मी या ठिकाणी आज तुझ्यासमोर हरिणीच्या रूपामध्ये आहे. तर हे माझं कर्म, पूर्वकर्म आहे. त्या संचिताचं फळ, पूर्वकर्माच्या संचिताचं फळ माझ्याकडून शिव आराधनेमध्ये खंड पडला, त्याचा प्रायश्चित्त म्हणून मी आज तुझ्यासमोर आहे. शिकाऱ्याला आश्चर्य वाटलं की, आणि तिने पण शिकारी म्हटला, तू उद्या येशील कशावरून? तू तुझं वचन पाळशील कशावरून? तू दिलेला शब्द तू पाळशील हे कसं मी समजू? आणि जर तू नाही आलीस तर माझी बायका पोरं भुकेने व्याकुळ झालेली आहेत, त्यांची भूक तहान मी कशी भागवणार? मग त्या हरिणीने आपल्या ह्याच्यामध्ये जेवढे काही पातकाचे प्रकार आहे, जेवढे पाप, कोणत्या कर्मामुळे कोणतं पाप आपल्याला लाभतं, त्या सर्व संहिता त्या पापाची त्या हरिणीने त्या शिकाऱ्याला सांगितलं. शिकाऱ्यालाही तिच्यावरती विश्वास वाटला. शिकारी म्हटला, जा, हरकत नाही. पुन्हा बराच वेळ गेला. पुन्हा त्या शिकाऱ्याने पानं तोडणं सुरू केलं, खाली टाकणं सुरू केलं. परत तीच पानं बेलाची होती आणि शिवलिंगावरती बेलाच्या पानाचा अभिषेक होतच होता. त्यामुळे शिवसुद्धा शेवटी भोळे सांब असते, आपण ज्यांना सांब सदाशिव म्हणतो, भोलेनाथ म्हणतो, भोळेच. थोडेसुद्धा भक्ताच्या, थोड्यासुद्धा प्रेमाने, मायेने, त्यांच्या आवाज देण्याने सादाला प्रतिसाद देणारे असे हे भोलेनाथ त्याच्यावरती खुश झाले. पार्वतीला म्हणाले, आज माझ्यावरती अखंड रात्रभर, दिवसभर माझ्यावरती हा शिकारी बेलपत्रांचा माझ्यावरती अभिषेक करत आहे. पार्वती, मी आज त्याच्यावरती खूप खुश आहे. पण पार्वतीनं म्हटलं की तो शिकारी आहे, तो चोऱ्या दरोडे करून लोकांना लुटून आपली उपजीविका भागवतो, तो शिकारी आहे, कित्येकांचे तो प्राणही घेतो. परंतु तरीही ते भोलेनाथच होते. ते म्हणाले, ते जरी असेल परंतु आज माझ्यावरती त्यांनी जो बेलपत्रांचा अभिषेक केला आहे आणि अखंडपणे, आजपर्यंत एवढा अखंडपणे अविरत बेलपत्रांचा वर्षाव माझ्यावरती कुणीच करून मला अभिषेक घातलेला नाही आहे. ह्या त्याच्या क्रियेमुळे, ह्या त्याच्या भक्तीमुळे, अजाणतेपणी त्याच्याकडून घडलेल्या ह्या भक्तीमुळे सुद्धा मी त्याच्यावरती खूप प्रसन्न आहे. तो परत थोडा वेळ गेला. परत दुसरी हरिणी तिथे आली. त्या हरिणीने सांगितलं की, हे महापुरुषा, तू मला मारू नकोस. मी परत तुझ्याकडे येईन, मला माझ्या घरच्यांना पाहू दे, मला माझ्या घरच्यांना भेटायचं आहे, तू मला आत्ता काही मारू नकोस. आणि त्यानंतर परत वेळ गेला. परत त्याने तिला विचारलं की, तू दिलेला शब्द पाळशील कशावरून? परत तिनेही त्याला काही शास्त्र सांगितलं, पाप कसं होतं आणि कोणत्या पापाचं, कोणत्या कर्माचं आपल्याला पाप कसं मिळतं. शिकाऱ्याला आनंद वाटला. कधी नव्हे ते एवढं शास्त्र आणि पापाचं व्याख्यासुद्धा त्याला समजत होती. तो म्हणाला, जा, काही हरकत नाही, पण तू एक लक्षात ठेव, तू दिलेलं वचन तू पाळायला पाहिजे. यानंतर परत काही काळ गेला. त्या काळामध्ये भूक खूप लागलेली होती, खाण्यासारखं काहीच नव्हतं. नाविलाजाने त्यांनी झाडाची पाने तोडायचा, परत खाली टाकणं, त्याची ही क्रिया अहोरात्र सुरूच होती. 4 प्रहर त्याची ही क्रिया सुरू होती आणि तो बेलपत्रांचा वर्षाव, हा बेलपत्रांचा अभिषेक त्या स्थापित असणाऱ्या शिवलिंगावरती अहोरात्र अखंडपणे अविरत चालू होता. परत त्याच्यामध्ये काही काळ गेला. मग नंतर त्या ठिकाणी एक हरिण आला, एक मृग आला. त्याला वाटले बरं झालं, सावज मिळाला. परत त्यांनी आपलं प्रत्यंच्या त्या बाणाला लावली आणि परत तो बाण मारण्याच्या तयारीमध्ये, शिकारीच्या तयारीत असताना ते हरिण त्याला म्हणतो की, हे महापुरुषा, हे तू मला मारू नकोस, तुला मारून मला काहीच मिळणार नाही. तू एक संधी दे, मी माझ्या कुटुंबाला भेटून येतो आणि मग नंतर हवे तर तू मला मार. त्याला आश्चर्य वाटलं
की अरे एक हरिणी गेली, तीही शास्त्र सांगून गेली, दुसरी हरिणी गेली, ती पण शास्त्र सांगून गेली. आता हा हरिण काय सांगतो आपण ह्याच्याकडून बघूयात. तो म्हणतो, नक्की येशील कशावरून? तू मला वचन दे की तू परत इथे येशील. मग हरिणाने सुद्धा त्याला काही शास्त्र, काही कर्म मनुष्य जीवनामध्ये कसे असावेत आणि कोणतं कर्म केल्यानंतर कोणतं पातक आपल्या माथी लागतं आणि कोणतं पातक आपल्याला भेटतं ह्याची सारासार व्याख्या त्या शिकाऱ्याला सांगितली. शिकारी खुश झाला. परत तो रात्रभर त्याच झाडावरती बसला आणि सगळे येण्याची वाट पाहत बसला. तोपर्यंत त्याचा हा बेलपत्रांचा त्या शिवलिंगावरती वर्षाव जो होता तो सुरूच होता. आणि मग दुसऱ्या दिवशी काही काळ लोटल्यानंतर त्या हरिणांचं सगळं कुटुंब, त्या मृगाचं सगळं कुटुंब त्याच्या समोर आलं आणि सगळे म्हणायला लागले की हे महापुरुषा, तू हिला मारू नको, मला मार. दुसरी हरिणी म्हणते, नको, माझ्या मुलाचा सांभाळ ही करेल, मला मारलंस तरी चालेल. मृग म्हणतो, नको, मी पुरुष आहे, मी ह्यांचा कुटुंब प्रमुख आहे, तू मला मार, ह्यांना मारू नकोस. तेवढ्यात पाडसही म्हणतं, सगळे ज्येष्ठांना मारल्यानंतर कनिष्ठ कसा बघवेल आणि मी कनिष्ठ असून मी तुम्हाला सगळ्यांना मारताना कसं पाहू शकेल. हे महापुरुषा, तू ह्यांना नको, तू मला मार. असं करत करत सगळेजण एकमेकांवरती त्यावेळी मरणासाठी त्या शिकाऱ्याकडे हट्ट करू लागले. खरं तर गहिवरून गेला. त्या शिकाऱ्याला सद्गतीत झालं. इतका गहिवरला की त्याचे लोचन पाणावले, त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. अरे, कुटुंब असावं तर असं. कधीही आपण म्हणतो की सुखामध्ये आम्ही सोबती आहोत, सुखामध्ये तू आहे, मी आहे, पण ज्या वेळेला अशी कधी वेळ येईल, मरणाची वेळ येईल, तेव्हा त्याला नको, मला मार, एवढी आत्मीयता, एवढं प्रेम एकमेकांमध्ये असलं पाहिजे, असं कुटुंब असायला हवं. हे शिकारी त्या कुटुंबाकडून शिकला आणि त्या सगळ्यांच्या प्रेमापोटी तो गहिवरून गेला आणि मग तो सगळ्यांच्या पाया पडला की तुमच्यामुळे मला आज या ठिकाणी कुटुंब कसं असावं, कुटुंबामध्ये प्रेम कसं असावं, कुटुंबामध्ये आनंद कसा असावा, कुटुंबामध्ये त्याग प्रवृत्ती कशी असावी, ह्या सगळ्या पैलूंचा उलगडा, एक कुटुंबाची चांगली व्याख्या. घर फक्त भिंतींनी बनत नाही, तर त्याच्यामध्ये असणारा माया, जिव्हाळा, प्रेम, आपलेपणा, ह्या अलंकारांनी त्या भिंतींना खऱ्या अर्थाने घराचं स्वरूप येतं. ते त्या माणसांमुळेच. हे त्या शिकाऱ्याला कळालं आणि तो त्या सगळ्या हरणांच्या पाया पडला. तेवढ्या त्या ठिकाणी शंकर पार्वती येतात आणि शंकर पार्वती त्याला तथास्तु म्हणून आशीर्वाद देतात. म्हणे की आज आम्ही तुमच्यावर खूप प्रसन्न झालोत. शिकाऱ्याला आश्चर्य वाटलं. एकतर मला ह्या सगळ्या हरणांकडून मनुष्य जीवनातील कर्म कशी असावीत ह्याचा उलगडा झाला, ह्याचं शास्त्रज्ञान मला ह्या हरणांकडून मिळालं आणि मी असं काय केलं की जेणेकरून शंकर पार्वती, साक्षात शंकर पार्वती माझ्यासमोर उभे आहेत, उमाशंकर माझ्यासमोर उभे आहेत की ज्यांना पाहण्यासाठी युगानुयुगे तपश्चर्या करावी लागते. त्या शिकाऱ्याने हात जोडले आणि साष्टांग दंडवत विनम्र भावे प्रणाम केला, नमस्कार केला. मग त्यावेळेला त्या देवाधिदेव महादेवाने सांगितलं की आजपर्यंत माझ्यावरती माझ्या आवडीच्या बेलपत्रांचा अखंड अविरतपणे अहोरात्र बेलपत्रांचा अभिषेक तुझ्याशिवाय कोणी केला नाही. तुझ्या झाडावर बसलेला होतास, ते झाड होतं बेलाचं आणि तुझे पानं तोडून टाकत होतास. अजाणतेपणी तुझा वेळ जात नाही, तू भुकेने व्याकुळ झालेला होतास. अशा वेळी नावेलाजाने ते झाडाची पानं जे तोडून टाकत होतास, ते झाडाची पानं म्हणजे बेलाची पानं होती, ते झाड बेलाचं होतं आणि तू जे खाली पानं टाकत होतास त्या ठिकाणी मी स्थापित होतो, म्हणजे शिवलिंग स्थापित होतं आणि तू टाकणाऱ्या पानांचा अभिषेक माझ्यावरती होत होता. त्यामुळे मी तुझ्यावरती खूप प्रसन्न झालो आहे. अशी ही एक कथा की अजाणतेपणे अनाहतपणे केलेली भक्तीसुद्धा, ज्याला आपण मानसपूजा म्हणतो, अशी सुद्धा ईश्वराच्या चरणी ती खरं तर सिद्धीला जाते आणि ती मानसपूजा सफल होते. याच पद्धतीने त्या शिकाऱ्याला सुद्धा शंकर, भोले शंकर, शिवशंकर प्रसन्न झाले. असेच तुम्हा आम्हाला सुद्धा होत. आपण सुद्धा कधीही दिवसभरातून कर्मधर्म संयोगाने इतका वेळ सध्या ह्या धावपळीच्या गडबडीच्या 21व्या शतकामध्ये सध्या आपल्याकडे नाही आहे, पण दिवसभरातून थोडा बहुत जो आपल्याला वेळ मिळतो ईश्वराचं, की ज्याने आपल्याला हे जीवन दिलं,
ज्याने निरोगी शरीर दिलं, ज्याने निरोगी मन दिलं, सगळी संपत्ती आपल्याला सधन कुटुंब दिलं, जीवाला जीव देणारी माणसं दिली, कुटुंब दिली, आणि याबद्दल आपण त्या परमपित्या परमेश्वराचे आभार मानायला हवेत, नाही का? आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने या ठिकाणी ह्या सण समारंभाची आपल्याला खरीच गरज आहे की त्या परमपित्या परमेश्वराच्या चरणावरती लीन होऊन, माथा टेकून, नतमस्तक होऊन त्याने दिलेल्या ह्या जीवनाचे आपण आभार, त्याच्याविषयी कृतज्ञता आपण मानायला हवी. त्याचं अस्तित्व आजही आपल्यामध्ये आहे. म्हणून आपल्याला अवतीभोवती सगळ्या चांगल्या माणसांची या ठिकाणी उपलब्धी झालेली आहे, प्राप्ती झालेली आहे. आणि जशी त्या शिकाऱ्यावरती देव प्रसन्न झाले त्याच्या भक्तीने, अजाणतेपणी केलेल्या भक्तीने सुद्धा असंच आपल्याकडूनही काही अजाणते आपण आपल्या जीवनामध्ये चांगले कर्म, पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न करूयात. थोडीशी का असेन आपण मानसपूजा आपण त्या शिवशंभूच्या चरणावरती वाहूयात. आणि सगळ्यांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य जो जे वांछील तो ते लाहो, हीच शेवटी मनोमन प्रार्थना त्या सांब सदाशिवाकडे करते, शिवशंकराकडे करते. आणि मी अलका जोशी आपला निरोप घेते. धन्यवाद.